श्री गुरुलीलामृत अध्याय 4 अंबिका पूर्वजन्म व प्रदोष व्रत कथासार। ग्रंथकारांनी या अध्यायात अंबिकेच्या पूर्वजन्मीचा इतिहास व प्रदोष व्रताचे महात्म्य कथन केले आहे। श्रीपाद श्री वल्लभ उत्तरेकडे गोकर्ण क्षेत्री आल्यानंतर तेथे 3 वर्ष गुप्त रूपात राहिले। त्यानंतर ते गिरीवर 4 महिने राहून पुढे निवृत्ती संग्रमाच्या स्थळी गेले। तेथून दिनजनांच्या उद्धारार्थ त्यांना दक्षिणेस कृष्णा तीरावरील कुरवपूर नगरात यावे लागले। तेथे एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण पंडित राहत होते। त्यांची पत्नी अंबिका ही महान पतिव्रता स्त्री होती। पतिसेवेत आणि पतिभक्तीत तिने आपले सर्व जीवन वेचले होते। तिला अनेक पुत्र झाले, परंतु ते जगले नाहीत। त्यामुळे तिचे मन सदैव दुःखी कष्टी असायचे। पुढे काही दिवसांनी तिला एक पुत्र झाला, मात्र तो मतिमंद होता। अशा पुत्रापेक्षा आपण निपुत्रिक राहिलो असतो तर बरे झाले असते, असे अंबिकेला वाटू लागले। 7व्या वर्षी पुत्राचा व्रतबंध केला खरा, मात्र अभ्यासात त्याची बुद्धी चालेना। पित्याने या मुलाच्या अध्यापनासाठी पुष्कळ प्रयत्न केले, पण काही उपाय चालेना। या कारणाने तो दुःखी दुर्दैवी ब्राह्मण पुत्राला पत्नीच्या स्वाधीन करून निजधामाला गेला। तो मतिमंद पुत्र भिक्षेसाठी बाहेर जात असे, तेव्हा लोक त्याची चेष्टा करीत असत। अन्नाची वानवा भेडसावू लागली। अखेर आपणास यापुढे जगणे अशक्य असल्याचे जाणवल्याने आपण गंगेमध्ये जलसमाधी घ्यावयास चाललो आहोत, असे त्याने आपल्या मातेस सांगितले। तेव्हा त्याची माताही त्याच्यासोबत जलसमाधी घेण्यास गंगेवर आली। नेमके त्याच वेळी श्रीपाद श्री वल्लभ यतीवर त्या ठिकाणी स्नानास आले। अंबिकेने त्यांचे चरण धरले आणि सर्व परिस्थिती सांगितली। श्रीपाद प्रसन्न झाले। त्यांनी वर मागण्यास सांगितले। तेव्हा अंबिकेने ऐसा व्हावा पुत्र सुगुणी देई गती पितरांसी असा वर मागितला। श्री स्वामींनी तिला प्रदोष व्रत करून शंकराची उपासना केल्याने सर्व संकटे नाश पावतात असे उदाहरणपूर्वक सांगितले। उज्जैनीचा राजा चंद्रसेन याने संकटमुक्त व्हावे म्हणून एकदा प्रदोष पूजा चालविली असता तिथे एक गोपी तिच्या 5 वर्षांच्या मुलासह आली। त्या मुलाने प्रदोष पूजा कौतुकाने पाहिली आणि त्याने घरी आल्यावर पाषाणाला लिंग व मातीला गंध फुले समजून शंकराची पूजा केली। त्याच्या आईने त्यास जेवणासाठी बोलवले, परंतु तो उठेना। तेव्हा त्याच्या आईने पूजा मोडून फेकून दिली। हे पाहून त्या मुलास मूर्छा आली। तेव्हा तिथे भगवान श्री शंकर प्रकट झाले आणि त्या बालकास तुझ्या कुळी श्री भगवान महाविष्णू अवतरेल असा आशीर्वाद दिला। त्या मुलाला पूजास्थानी शिवालय दिसू लागले। तसेच त्याची जीर्णशीर्ण झोपडी सुवर्णमय होऊन धनधान्यांनी सजली। त्या गोपीस भगवंतांनी दर्शन दिले। तिने परमेश्वराची माफी मागितली। तेव्हा श्री शंकर आशीर्वाद देऊन अंतर्धान पावले। अशा प्रकारे श्रीपाद श्री वल्लभांनी अंबिकेस प्रदोष व्रताचा महिमा सांगून पूजाविधी सांगितला व तिच्या मूर्ख पुत्राच्या शिरावर आपला वरदहस्त ठेवून त्यास वेदशास्त्र संपन्न केले। पुढे त्याचा विवाह होऊन सर्व सुखे त्यास लाभली। पुत्रपौत्रादी सर्व ऐश्वर्याचा उपभोग घेऊन पुढे तो मोक्षपदास पोहोचला। येथे अंबिका पूर्वजन्म व प्रदोष व्रत नामक 4था अध्याय समाप्त झाला। बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुलीलामृत अध्याय 5 श्री नृसिंह सरस्वती अवतार कथासार। श्रीपाद श्री वल्लभ कुरवपूर येथे गुप्तपणे राहत असले तरीही भक्तांच्या अडीअडचणींच्या प्रसंगी प्रकट होत असत। त्यांनी प्रदोष व्रताचा महिमा व पूजाविधी अंबिकेस सांगितल्यापासून त्या व्रताचा महिमा वाढू लागला। पुढे श्रीपादांचे अवतार कार्य संपले। त्यांनी अंबिकेला पुढील जन्मी तिच्या उदरी प्रत्यक्ष परमेश्वर जन्म घेईल असे वचन दिले होते। अंबिका मरण पावल्यानंतर पुढे उत्तरेकडे करंजा या गावी एका विप्रा घरी अंबाभवानी म्हणून जन्मास आली। करंजच्या माधव या वेदशास्त्र संपन्न शिवभक्ताशी अंबाभवानीचे लग्न झाले। तेव्हा दत्तप्रभूंनी तिच्या पोटी दीनोद्धाराकरिता अवतार घेतला। या बालकास 7 वर्षांचे वय झाले तरी बोलता येईना। त्यामुळे आई वडिलांना दुःख वाटू लागले। तेव्हा बाळाने मौंजी बंधन करावे, मग मी बोलावयास लागेल असे खुणेने सांगितले। आई वडिलांनी मोठ्या उत्साहाने बालकाचे मौंजी बंधन केले।
तेव्हा आश्चर्य असे घडले की बाळाने 4 वेद व सर्व शास्त्रे मंजूळ आवाजात म्हणून दाखविली. तेव्हा उपस्थित मंडळी व विद्वजन त्यांच्या चरणी लीन झाले. मात्र त्याचवेळी बाळाने आपण ब्रह्मचारी असून आपणास तीर्थाटनास जाण्यासाठी आज्ञा द्यावी असे म्हणत आईकडे आज्ञेची भिक्षा मागितली. मातेस दुःख झाले. बऱ्याच वर्षानंतर तू जन्मास येऊनही तुझ्या मुकेपणामुळे बोबडे बोल ऐकावयास मिळाले नाहीत. 7व्या वर्षी मौंजीबंधन केल्यानंतर एकाएकी तू वेदशास्त्र संपन्न महापंडित झालास. तुझ्यामुळे जीव धन्य झाला आणि आता तू आम्हाला सोडून जाणार असशील तर जगून तरी आमचा काय उपयोग. अशा प्रकारे अंबाभवानीने आपल्या पुत्राची करुणा भागली. तेव्हा बालक श्री नृसिंहाने मातेस वेदशास्त्र संपन्न 4 पुत्र होतील असा आशीर्वाद देऊन व 2 पुत्र होईपर्यंत आपण घरी राहू असे वचन देत माता पित्यास उपदेश केला. श्री गुरूंच्या कृपेने अंबेला जुळे पुत्र झाले. त्यानंतर गुरूंनी माता पित्यास प्रत्यक्ष श्री दत्तमूर्तीचे दर्शन घडवून सर्वांचा निरोप घेतला व स्मरण कराल तेव्हा प्रकट हो असे माता पित्यास सांगून बद्रीवनाचा मार्ग धरला. तेथून ते आनंदवनात व पुढे श्री काशी क्षेत्री गेले. श्री गुरु स्वयंसिद्ध होते, तरीही त्यांनी योगसिद्धी प्राप्तीसाठी जपतपादी अनुष्ठाने केली. लोकानुग्रहासाठी त्यांनी तेथील वृद्ध यतिराज श्री कृष्ण सरस्वती यांना गुरु मानून त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेत श्री नृसिंह सरस्वती हे नाव धारण केले. त्यानंतर त्यांनी श्री बद्री केदार तीर्थाकडे प्रयाण केले व परत येतेवेळी वाटेतील सर्व तीर्थे पावन करून पुन्हा कारंजा येथे आपल्या मातापित्यास भेटले. तेथे काही दिवस राहून ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे जाऊन पुढे कृष्णातीरी औदुंबर क्षेत्री राहिले. तेथे अनेक भक्त व दिनजनांचा उद्धार करून भीमा अमरजा संगमी गाणगापुरास प्रकट झाले व गाणगापुराचा क्षेत्र महिमा वाढविला. पुढे श्री गुरु माघ महिन्यातील कृष्ण पक्षात नौकेतून संगमाच्या पैलतीरी गेले व तेथून पुढे ते श्रीशैल्य मल्लिकार्जुन पर्वत यात्रेस जाण्याचे आहे असे सांगून कर्दळीवनात गुप्त झाले. श्री गुरु श्रीशैल्य मल्लिकार्जुनाच्या कर्दळीवनात समाधिस्थ अवस्थेत गुप्त रूपाने राहिले. येथेच श्री नृसिंह सरस्वती अवतार नामक 5वा अध्याय समाप्त झाला. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुलीलामृत अध्याय 6वा श्री नृसिंह सरस्वती भ्रमण कथासार. श्री आनंद भारती महाराजांनी 5व्या अध्यायामध्ये ग्रंथकार विद्वांस यांच्याकरवी श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या भ्रमणकाळाचा उहापोह केला आहे. अतिसुंदर व रमणीय अशा कर्दळीवन परिसरातील श्रीशैल्य मल्लिकार्जुन नामक एका पुण्यस्थानी श्री सद्गुरु गुप्तरूपाने समाधी योगाची साधना करीत असले तरीही भक्तांच्या उद्धारासाठी ते गाणगापुरासी प्रकट होऊन त्यास दर्शन देत असत. यातच काही वर्षांचा काळ पुढे सरकला. देशाच्या विविध भागांमध्ये यवनांचे प्रस्थ वाढू लागले. त्याचाच परिपाक म्हणजे समाजातील धर्मश्रद्धा नष्ट होऊ लागली आणि कित्येक राहिले भाविक तयासी भेटती साधू दांभिक नीती धर्मोपदेशक तेही परस्त्रीलंपट अशी स्थिती होऊ लागली. ही परिस्थिती जाणून श्री सद्गुरू यांनी आपल्या समाधीचा भंग करून कर्दळीवन सोडले आणि ते पुन्हा उत्तरपंथास चालले. मार्गात जेवढी म्हणून क्षेत्रे लागली त्या सर्वच ठिकाणी जाऊन त्यांनी लोकांना पावन केले, त्यांचा उद्धार केला. कलकत्त्यास जाऊन त्यांनी आदिमाया काली मातेचे दर्शन घेतले आणि ते गंगा किनाऱ्यावरील तपोवनात योग्य स्थान पाहून समाधी लावून बसले. श्री सद्गुरू महाराज ज्या वृक्षाच्या तळाशी समाधी लावून बसले होते त्या जागी त्यांच्या अंगाभोवती भले थोरले वारुळ वाढले. मातीच्या त्या महाप्रचंड वारुळाखाली श्री सद्गुरूरायांची काया दिसेनाशी झाली आणि काही दिवसांनी तेथे एक लाकूड तोड्या जळाऊ सरपण गोळा करण्यासाठी आला. त्याने वारुळामागील वृक्षाच्या बुंद्यावर कुऱ्हाडीचा घाव घातला, परंतु त्याचा नेम चुकून घावासरशी रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. हे अकल्पित दृश्य पाहून तो भयभीत झाला. त्याने अलगदपणे वारुळाचा काही भाग बाजूला सारला. तेव्हा त्याला आत अद्भुत दृश्य दिसले.
आत बसलेल्या तेजपुंज विभूतीच्या शरीरावर बसलेल्या कुऱ्हाडीच्या घावातून जमिनीवर रक्त गळत राहिले होते. ती विभूती समाधीस्थ बसली होती. हे यतिराज समाधीतून उठल्यावर आपणास झाल्या अपराधाबद्दल क्षमा करतील की शापाने भस्म करतील या विचाराने लाकूडतोड्या गर्भगळीत झाला. इतक्यात सद्गुरूंची समाधी विसर्जित झाली. लाकूडतोड्याने क्षमस्व म्हणून त्यांचे पाय धरले व सद्गुरूंनी तुझं करोनी कारण समाधी केली विसर्जन असे सांगत त्याला अभय दिले व पुत्र पौत्रासह तू सुखाने नांदशील असा आशीर्वादही दिला. येथून श्री स्वामी निघाले ते थेट काशीस गेले. तेथे काही काळ व्यतीत करून उत्तर दिशेस त्यांनी गंगोत्री, हरिद्वार, बद्री केदार वगैरे अनेक तीर्थांच्या यात्रा केल्या आणि ते गोदावरी नदी किनारी आले. दरम्यान देवल ग्रामात त्यांनी स्वतःच्या पादुका स्थापून त्या स्थानाचा महिमा वाढविला. त्यानंतर मोगलांच्या भागानगरीत म्हणजेच हैदराबादेत राहून त्यांनी अनेक भक्तांचा उद्धार केला. पुढे तेथून ते राजूर गावी गेले आणि तेथे त्यांनी मठाची स्थापना केली. राजूर येथे त्यांना फार मोठा शिष्य संप्रदाय मिळाला. श्री स्वामी त्या ठिकाणी चंचल भारती या नावाने प्रसिद्ध होते. त्यानंतर तेथून निघून उडुपी कृष्णापुरी क्षेत्राचे दर्शन घेऊन श्री स्वामी मंगळवेढ्यास आले. मंगळवेढ्यास दिगंबर बुवा नाव धारण करून त्यांनी अनेक चमत्कार केले. मंगळवेढ्यास एके दिवशी सकाळच्या समयी ते एका दरिद्री ब्राह्मणाच्या घरी गेले आणि दशमी मागू लागले. त्या ब्राह्मणाकडे एक रोड गाय होती. तिला खाण्यासही चारा मिळत नव्हता आणि ती दुभतीही नव्हती. दारी आलेल्या अतिथीस दशमी कशी द्यावी असा विचार मनात येताच ब्राह्मण ओशाळला. तेव्हा श्री स्वामींनी गायीजवळ जात कृपादृष्टीने पाहत तिच्या पाठीवरून हात फिरविला व त्यांनी संध्याकाळी गायीची धार काढून दशमी बनवून ठेवण्यास सांगितले व आपण 2 घटका रात्र झाल्यानंतर येऊन फराळ करू असे सांगून ते निघून गेले. सायंकाळी ब्राह्मण गायीची धार काढण्यास बसला तो काय आश्चर्य, गायीने अमाप दूध दिले. ब्राह्मणाने सद्गुरूस धन्यवाद दिले आणि रात्री सद्गुरू येताच त्यांचे पाय धरले. श्री स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला व मोठ्या आनंदाने फराळ केला. अशा प्रकारे श्री स्वामींच्या पुण्याईने मंगळवेढे पावन झाले आणि तेथील ग्रामस्थ भक्ती मार्गाकडे लागले. येथेच श्री नृसिंह सरस्वती भ्रमण नामक 6वा अध्याय समाप्त झाला. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.